Hello friends, I am Hemanta Bhaviskar. I am going to teach you class 9th workbook. Chapter number 1st, basic concept in geometry. Assignment number 1st, example number 2nd. If distance PQ equal to 6 and the coordinate of P is minus 5, then what is the coordinate of Q? बरोबर आहे. First of all, given that distance PQ equal to 6 and coordinate of P is a minus 5, then आता विचारलं काय Q चा असणारे कोऑर्डिनेट तो काय असणार आहे, मग त्याला आता दोन कंडिशन आहे. कोणाला Q च्या कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी त्याला दोन असणारे कंडिशन ते कोणत्या बघा या ठिकाणी ते असणार आहे एकतर लहान, तो असणार एकतर लहान कोणापेक्षा कोऑर्डिनेट ऑफ P पेक्षा, एकतर असणार आहे मोठा कोणापेक्षा कोऑर्डिनेट ऑफ P पेक्षा. आणि कोऑर्डिनेट ऑफ P त्याची व्हॅल्यू काय या ठिकाणी -5. आता बघा या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल गिवन दॅट डिस्टन्स PQ equal to 6 that is given. बरोबर. दुसरं गिवन काय कोऑर्डिनेट ऑफ P equal to -5. आता आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ Q चा फाइंड करायचा आहे, त्याची व्हॅल्यू असणार आहे. आता मी x मानतो. आता मॅथ मध्ये काय असणार आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असली तर त्याला आपण x y z w असं आपण मानतो. म्हणजे इंग्लिशचं कोणतेही स्मॉल लेटर आपण या ठिकाणी मानतो. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी आता लेट मानलेला आहे म्हणून लेट कोऑर्डिनेट ऑफ Q bx. मग आता हा x असणार आहे, कोणता x हा असणार आहे x -5 पेक्षा मोठा, फर्स्ट कंडिशन म्हणून x इज ग्रेटर दॅन -5. आता इकडे जो असणार आहे Q चा कोऑर्डिनेट तो मोठा असणार आहे -5 पेक्षा. तर बघा या ठिकाणी डिस्टन्स PQ इक्वल टू आता x -5 पेक्षा मोठा असणार आहे म्हणून तो असणार आहे पहिले म्हणजे लार्जेस्ट कोऑर्डिनेट मायनस स्मॉलेस्ट कोऑर्डिनेट. लार्जेस्ट असणारे कोऑर्डिनेट तो असणार आहे या ठिकाणी कोऑर्डिनेट ऑफ Q मायनस कोऑर्डिनेट ऑफ P. आता डिस्टन्स PQ 6 इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ Q bx बरोबर आहे मायनस मायनस कोऑर्डिनेट ऑफ P असणार आहे तर -5 बरोबर आहे. मग 6 इक्वल टू x मायनस मायनस गेट प्लस प्लस 5. आता 5 आहे त्याला मी शिफ्ट करतो कुठे लेफ्ट हँड साइडला, तर तो होणार या ठिकाणी निगेटिव्ह. मग 6 - 5 इक्वल टू x इक्वल टू 1 बरोबर. आता बघा या ठिकाणी इथं 1 आहे तो -5 पेक्षा या ठिकाणी मोठा असणार आहे बरोबर. तर बघा या ठिकाणी आता दुसरं कंडिशन x is a less than -5 बरोबर. तर आता बघा या ठिकाणी डिस्टन्स PQ इक्वल टू इथं असणार आता कोऑर्डिनेट ऑफ P मायनस कोऑर्डिनेट ऑफ
Q. Distance PQ equal to 6. Coordinate of P -5 minus the minus coordinate of Q x. Then आता काय करतो मी -x आहे त्याला शिफ्ट करतो कुठे लेफ्ट हँड साइडला तो असणार या ठिकाणी x इक्वल टू -5 गेट कॉन्स्टंट इथं +6 आहे त्याला शिफ्ट करतो मी कुठे राईट हँड साइडला तो बनणार या ठिकाणी -6 x इक्वल टू -11. मग आता असणार आहे Q चा कोऑर्डिनेट. आता बघा या ठिकाणी आन्सर आता असणार आहे Q चा कोऑर्डिनेट तो असणार या ठिकाणी 1 और -11. ओके